व्हिडिओ नंबर 130. त्याला तर सुरू करूया आणि बघूया आजचा विषय काय आहे. आजचा विषय मित्रांनो, जर नोकरी बदलणार असाल तर काही गोष्टीचा विचार नक्की करा. काय ते मी आता सांगतो. आजच्या स्पर्धेच्या जगात नोकरी मिळवणे सोपे नसते. ऐका बरं, कोणाला जर एखादी नोकरी मिळाली तर तो तिला कायमची मानतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्या नोकरीला वाचविण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही असे करीत असाल तर हे समजा की तुम्ही आपल्या प्रगतीचे मार्ग बंद करत आहात. बापरे. नोकरी बदलण्याचा एक योग्य काळ असतो आणि तुम्हाला तो ओळखता यायला पाहिजे. नोकरी बदलण्याविषयी जेव्हा विचार करायला सुरुवात करा तेव्हा पुढील प्रमाणे वाटेल. काय वाटेल बघूया. तुम्ही आपली चांगली कामगिरी कंपनीला दिली आहे आणि करण्यासाठी नवीन काही राहिले नाही. दुसरं, दीर्घकाळापासून इन्कम मध्ये काही विशेष फरक पडणार नसेल. तिसरी गोष्ट, ज्या पदावर असाल त्यापेक्षा जास्त प्रगती करू शकणार नाही. चौथी गोष्ट, तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या जात नसतील. अशा प्रकारे काही गोष्टी आहेत त्या तुमच्या बाबतीत जर घडत असतील. केवळ बदलासाठी नोकरी बदलू नका. या गोष्टींच्या बदलासाठी, केवळ बदलासाठी नोकरी बदलू नका. काही लोकांचा स्वभाव असतो की ते एका जागी टिकून काम करू शकत नाहीत. जर तुम्ही असे असाल तर नोकरी बदलताना जास्त सावधगिरी बाळगा. केवळ जास्त पगारासाठी नोकरी बदलणे चुकीचे आहे. मोकळेपणाने विचार करा. कधी नवीन संधीविषयी खूप जास्त आशादायी होऊ नका. 1% शक्यता ही सुद्धा मान्य करा की तुम्हाला ही संधी मिळू शकणार नाही. ही पद्धत अपयशाच्या झटक्याला सहन करणे सुलभ बनवते. नवीन संधींना नेहमी नवीन नोकरी म्हणून पाहण्याऐवजी स्वतःला पारखण्याचा मार्ग असे समजा. एक वेळेला ओळखा. तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात काम करणाऱ्या दुसऱ्या संस्थांवर नजर ठेवा. जेव्हा वेळ अनुकूल असेल तेव्हा अर्ज पाठवा. लहान मोठ्या अडचणींना घाबरून नोकरी बदलण्याचा विचार कराल तर काम करण्याचा आनंद कुठेही येऊ शकणार नाही. लहान मोठ्या अडचणींना घाबरू नका. घाबरून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काम करण्याचा आनंद कुठेही मिळणार नाही. नोकरी बदलण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही नवीन संस्थेतील नवीन जबाबदारीला नवीन संधी मानाल. जुन्या संस्थेला सोडण्याचे निमित्त नाही. जर जुन्या संस्थेविषयी तुमच्या थोडासाही पूर्वग्रह असेल तर तुम्ही योग्य संधी किंवा योग्य संस्था कधी शोधू शकणार नाही. नवीन माहिती मिळवा. नवीन नोकरी शोधण्याचा अर्थ हा आहे की नवीन माहितीच्या संपर्कात राहणे, आपल्या शहरात होणारे सेमिनार अटेंड करणे, वर्कशॉप यांच्यात भाग घेणे,
कामानिमित्त दुसऱ्या गोष्टीची माहिती ठेवा. नोकरीत प्रत्येक दिवस नवीन असतो. येणाऱ्या आव्हानांचा सामना तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल जेव्हा तुमच्याजवळ पुरेसे ज्ञान असेल. वेळेचा काय भरोसा. करिअरमध्ये चढउतार तर नेहमी येत असतात. विवेक असल्याने तर केव्हाच म्हणता येईल विवेक असल्याचे तर तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी मानसिक रूपाने तयार राहाल. इतकेच नाही तर तुमच्याकडे काही उत्तरे आणि पर्यायी असतील. अशा प्रकारे जर नोकरी बदलणार असाल तर काही गोष्टीचा विचार नक्की करा. या मी काही टिप्स आणि गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अंमलात आणाव्यात आणि चांगली नोकरी शोधावी अथवा आहे ती नोकरी चांगल्या प्रकारे टिकवावी. त्या गोष्टी आपण करू शकता. मित्रांनो, आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. जय हिंद. नमस्कार.